सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आता आपण पाहणार आहोत दोन चलातील रेषीय समीकरणे. हा जो टॉपिक आहे, या टॉपिकचा आपण दोन भाग जे आहेत ते थोडेसे आपण लक्षात घेतले होते. आता आपण जाणार आहोत दोन चलातील रेषीय समीकरणाचे जे उदाहरण आहे ते सोडवण्यासाठी. तर पहा, आपण नवीन हे सिरीज चालू केलेल्या 10व्या वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी तुमच्या आजूबाजूला जेवढे काही 10वीतील विद्यार्थी असतील त्यांना निश्चितच या गोष्टीचा फायदा होईल, म्हणून तुम्ही सर्वांना ह्या गोष्टी काय करा, शेअर करा. दोन चलातील रेषीय समीकरणे हा भाग आपण पाहतो, हे प्रकरण आपण पाहतो. आणि त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे एक सामायिक समीकरण. एक सामायिक समीकरण. आता हे जे एक सामायिक समीकरण आहे, त्या एक सामायिक समीकरणाला सोडवण्याच्या काळात तीन पद्धती आहेत. या तीन पद्धती आपण लक्षात घेतल्या होत्या, सांगितल्या होत्या. पहिली आपली साधी पद्धत म्हणजे प्रत्यक्ष पद्धत, डायरेक्ट पद्धत, डायरेक्ट मेथड. दुसरी जी आहे ती आहे आलेख पद्धत, आलेख पद्धतीने. आणि तिसरा आपला कॅमर्सच्या सहाय्यानं एक सामायिक समीकरण सोडवलं. कॅमर्स, ओके, कॅमर्स रूलच्या सहाय्याने काय करणे, एक सामायिक समीकरण सोडवणे. तसे आहेत तीन पद्धतीपैकी आपण पहिली पद्धत घेतली ती म्हणजे प्रत्यक्ष पद्धत, साधी पद्धत. या प्रत्यक्ष पद्धतीमध्ये परत तीन प्रकार आपल्याला पाहायला भेटतात. त्यापैकी एक होता कोणता, सहगुणक सारखा करून. दुसरं होतं चलाचे निरसन करून. आणि तिसरा आहे सहगुणकाची अदला बदल. सहगुणकाची काय अदला बदल. त्या तिन्ही पद्धती आपण आज व्यवस्थित समजून घेणार आहोत. पहा, सहगुणक सारखा करून उदाहरण कसं सोडवायचं याचं एक उदाहरण मी तुम्हाला भाग 2 मध्ये दिलेलं सॉल्व करून. त्याच्यावरचे काही उदाहरण आपण आज या ठिकाणी आणखी पाहून घेऊया. ठीक आहे. सहगुणक सारखा करून मी उदाहरण घेत आहे 3a अधिक 5b, 3a अधिक 5b बरोबर 26. आणि दुसरं आहे a अधिक 5b बरोबर 22. तर इथं ऑलरेडी काय आहे, या उदाहरणामध्ये सहगुणक ऑलरेडी कसा आहे, सारखा आहे. आणि हा सारखा असेल तर कसं सोडवायचं, उदाहरण कसं सोडवायचं, ह्या गोष्टी आपण भाग 2 मध्ये सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. आता पहा, हे दोन समीकरण आहेत. मग याला आपण समीकरण 1 देतो, याला आपण काय करतो, समीकरण 2 देतो. हे दोन्ही समीकरण जर तुम्ही पाहिलं तर याच्यात एचा सहगुणक 3 आहे, इथं एचा सहगुणक 1 आहे. याच्यात पहा, पहिल्या समीकरणामध्ये बीचा सहगुणक 5 आहे. आणि जे दुसरं समीकरण आहे त्यात बीचा सहगुणक किती आहे, 5 आहे. हे तुमचा इथं सहगुणक ऑलरेडी कसा आहे, सारखा आहे. सहगुणक सारखा करायचं काम पडलं नाही, कारण की आपली जी पहिली पद्धत आहे प्रत्यक्ष पद्धतीमध्ये ते कोणती आहे, सहगुणक सारखा करणे किंवा सारखा करून एक सामायिक समीकरण सोडवणे, आहे की नाही. तर इथं तुमचा सहगुणक सारखा आहे. आणि सहगुणक सारखा असताना ते उदाहरण कसं सोडवायचं या गोष्टीकडे आपण परत एकदा फोकस करू. पहा, जर तुमचा सहगुणक सारखा असेल तर त्याच्यासमोर चिन्ह पाहिजे. या 5b समोर चिन्ह कोणतं आहे, प्लसचं. या 5b समोर चिन्ह कोणतं आहे, प्लसचं आहे. ठीक आहे. जर सहगुणक सारखं असताना, सहगुणक सारखं असताना त्यांच्या समोरचे जे चिन्ह आहेत, त्यांच्या समोरचे चिन्ह जर का सारखे असले, चिन्ह सारखे असले म्हणजे प्लस प्लस किंवा मायनस मायनस जर असतील, तर अशा वेळेस त्या दोन समीकरणाची काय करायची, वजाबाकी करायची. अशा वेळेस त्या दोन समीकरणाची काय करतात, वजाबाकी करायची. चिन्ह सारखी असतील तर, चिन्ह सारखे असतील तर काय होते, वजाबाकी होते. लक्षात ठेवायचं, वजाबाकी करायची. आणि चिन्ह जर का भिन्न असतील, चिन्ह जर का असतील भिन्न असतील म्हणजे एकसारखे नसतील, तर तेव्हा आपल्याला त्या दोन समीकरणाची काय करायची असते, बेरीज करायची असते. इथं आपण पाहतो तर आपल्या लक्षात येते की इथं 5bच्या समोर प्लस आहे, या 5bच्या समोर सुद्धा काय प्लस आहे. म्हणून आपण या दोन समीकरणाची, समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची वजाबाकी करू. वजाबाकी करताना मोठी किंमत वजा लहान किंमत असं आपण जनरली करत असतो. म्हणून
समीकरण 1 मध्ये हे जे स्थिरांकाची किंमत आहे 26 ही मोठी आहे आणि 2 मध्ये तेच किती आहे 22 आहे, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट व्हॅल्यू 22 आहे, इथं कॉन्स्टंट व्हॅल्यू किती आहे 26 आहे. त्याच्यामुळे मोठी जी व्हॅल्यू आहे ते समीकरण 1 मध्ये आहे. म्हणून समीकरण 1 वजा समीकरण 2 करून ओके, समीकरण 1 मधून समीकरण 2 काय करायचं मायनस करायचं. मग पहिले समीकरण 1 लिहून घ्या. समीकरण 1 आहे 3a अधिक 5b बरोबर 26. हे झालं समीकरण 1. त्यातून आपण समीकरण 2 मायनस करू. समीकरण 2 मध्ये इथं a आहे फक्त, इथं 5b आहे आणि इथं 22. इथं आपल्याला सहगुणक सारखा करायचं काम पडलं नाही, कारण की उदाहरणामध्ये सहगुणक ऑलरेडी कसा आहे सारखा आपल्याला दिलेला होता. आपण आता याची वजाबाकी करत आहोत समीकरण 2 ची. मग समीकरण 2 मायनस होणार आहे. मायनसचा इफेक्ट का सांगतो, जो प्लस आहे तोही मायनस होतो, जो प्लस आहे तोही मायनस होतो आणि जो मायनस आहे तो प्लस होतो. आता जेव्हा तुम्ही याला वजा करसाल तर हे प्लस आहे हा काय होईल मायनस होईल, हा प्लस हा काय होईल मायनस होईल, हा बी काय होईल मायनस होणार. ठीक आहे. मग 3a मधून 1 केला किती उरलंय 2a. हे प्लस 5b आहेत, हे मायनस 5b झाले आता, कारण की आपण मायनस करू म्हणून. ठीक आहे. तर हे झाले कॅन्सल. इज इक्वल टू 26 मधून किती गेले 22 गेले, तर तेवढ्यात किती 24. चल 26 मधून 22 गेले किती उरले 4 उरले. आणि मग आता आपल्याला पाहायला भेटते ए बरोबर 4, हे 2 तिकडे घेऊन गेलो आपण, भागिले गेले ते 2. आणि मग आपल्याला पाहायला भेटते ए येतो ए बरोबर 2 दुने 4. ही झाली आपली ए ची किंमत. ए हे जे चल होतं या चलाची किंमत आपण काढली आणि ते किती आली ए बरोबर 2 आलेली आहे. आता आपलं जे दुसरं चल आहे ते आहे बी, त्याची सुद्धा आपल्याला व्हॅल्यू काढायला लागते. म्हणून आपण काय करू ए बरोबर 2, ही जी किंमत आहे ही किंमत काय करायची, ही किंमत समीकरण तुम्हाला 1 मध्ये वाढत असेल तर 1 मध्ये, 2 मध्ये असेल तर 2 मध्ये, कोणत्याही एका समीकरणामध्ये तुम्ही ती व्हॅल्यू टाकू शकता. ठीक आहे. मग समीकरण सोपं जे जाते ते पाहायचं तुम्हाला समीकरण 1 मध्ये ठेवून जे तुम्हाला सोपं जाते त्या समीकरणामध्ये ए बरोबर 2 ही किंमत टाकायची. आपण समीकरण 1 मध्ये टाकणार आहोत. समीकरण 1 आपलं हे आहे 3a अधिक 5b बरोबर 26. आता या एच्या ठिकाणी आपण 2 टाकणार आहोत. तर हा 3 गुणिले ए होता, ए गुणिले आले म्हणून इथं 2 येणार आहे एच्या ठिकाणी. आणि हे 5b काय असणार अधिक 5b बरोबर किती 26. हे झाले किती 3 दुने 6 बरोबर 5b, 3 दुने 6 अधिक 5b बरोबर 26. आता हे जे 6 आहेत हे तिकडे घेऊन जाणार आपण, ते जर तिकडे घेऊन गेलो ते मायनस होतील आणि मग 26 मायनस 6 पुढचे तिकडे गेला मायनस झाले. मग 26 मधून 6 गेले तर उरले किती 20. आपल्याला पाहिजे बी ची व्हॅल्यू, बी बरोबर किती येणार आहे तर 20 भागिले 5. 20 भागिले 5 म्हणजे 5 चूक 20. अशा पद्धतीने बी ची व्हॅल्यू भेटली लागली किती 4, ए ची व्हॅल्यू किती भेटली 2. आणि आपण समीकरण जे आहे ते सॉल्व्ह केलं. म्हणून इथं तुम्ही सांगताल की समीकरणाचे जे उकल आहे, समीकरणाचे उकल म्हणजे त्याच्यात असणारे जे चल आहेत त्या चलांची व्हॅल्यू काढणे. तर चलाची व्हॅल्यू किती आली 2, इथे किती आली 4 आली. म्हणून समीकरणाची उकल 2,4. पहिली व्हॅल्यू ए ची, दुसरी व्हॅल्यू बी ची आहे. ठीक आहे. आणि आता उकल काले म्हणतात जर समजा मी 2 आणि 4 हे जर या समीकरणात ए च्या ठिकाणी आणि बी च्या ठिकाणी टाकले तर तुम्हाला असं पाहायला भेटेल की याच्यात जी समीकरणाची उजवी बाजू आहे ते आणि समीकरणाची डावी बाजू आहे ते या दोन्ही व्हॅल्यू कसे येतील सारखे येतील. जेव्हा मी ए च्या ठिकाणी आणि बी च्या ठिकाणी 2 आणि 4 समीकरण 1 मध्ये टाकेल किंवा समीकरण 2 मध्ये टाकेल. तर उकल म्हणजे काय होते, जेव्हा आपण चलाची किंमत त्या समीकरणामध्ये टाकतो तेव्हा त्या समीकरणाची डावी बाजू आणि त्या समीकरणाची उजवी बाजू काय ते सारखी येते, तेव्हा आपण त्याला उकल म्हणत असतो. ते सॅटिस्फॅक्शन त्या इक्वेशनचं करत असते, म्हणून आपण त्याला समीकरणाची उकल म्हणतो. तर इथं आपल्याला गरज नाही भासली आपलं सहगुणक सारखा करण्याची, परंतु हे उदाहरण सुद्धा महत्वाचं होतं म्हणून आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आता आपण या उदाहरणाला सोडवणार आहोत. सहगुणक सारखा करून या पद्धतीनं हे 2 चलातील काय आहेत रेषीय समीकरण आहे. पहिलं वरचं 2 चल आहेत
खालच्या सुद्धा दोन चल आहेत, म्हणजे हे झाले दोन चलाचे रेषीय समीकरणे. आणि हे जेव्हा दोन चलाचे रेषीय समीकरण जेव्हा आपण दोन घेतो, ओके, आता इथं दोन समीकरण घेतले, समीकरण 1 आणि समीकरण 2, तर तेव्हा त्यांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो, एक सामायिक समीकरण असं म्हणतो. या एक सामायिक समीकरणाला जर सोडवायचं आणि सोडवण्या म्हणजे काय, तर त्या समीकरणामध्ये असणारे जे चल आहेत, जसे की एक्स आहे आणि काय आहे, वाय आहे, तर त्याची किंमत काढणे. आणि ते सोडवण्यासाठी आपल्याकडे अनेक पद्धती आहेत. त्याच्यापैकी आपली साधी पद्धत आहे प्रत्यक्ष पद्धत. त्या प्रत्यक्ष पद्धतीमध्ये आपण पाहणार आहोत सहगुणक सारखा करून एक सामायिक समीकरण सोडवणे. आता इथं तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतलं तर तुमच्या लक्षात येते की या ठिकाणी आपला जो सहगुणक आहे तो आपल्याला चेक करणं गरजेचं असतो. मग या एकचा सहगुणक किती आहे, एक आहे समीकरण 1 मध्ये, आणि समीकरण 2 मध्ये एकचा सहगुणक किती आहे, 3. चला, समीकरण 1 मध्ये वायचा सहगुणक किती आहे, 7, आणि समीकरण 2 मध्ये वायचा सहगुणक किती आहे, तर तो आहे 2. आता तुम्हाला एक तर एक्सचा सहगुणक सारखा करावा लागते, एक तर वायचा सहगुणक सारखा करावा. मग इथं एक आहे, इथं 3 आहे, तर आपल्याला इथं 3 आणावं लागेल. ठीक आहे, त्यामध्ये एकचा सहगुणक काय होईल, सारखा होईल. आणि इथं वायचा जर सहगुणक सारखा करायचा असेल, इथं 7 आहे, इथे किती आहे, 2 आहे. ओके, 2 आणि 7 हे दोन्ही संख्या जर पाहिल्या तर हे एकामेकाच्या पाड्यातल्या संख्या नाही आहेत. त्याच्यामुळे आपण काय करतो, या 7 याला गुणून या 2 त्याला गुणून, 7 जर खालचं गुणलं तर 7 2 14 होतील, आणि 2 जर या 7 गुणलं तर 7 2 3 सुद्धा 14 होतील. म्हणजे वायचा सहगुणक सारखा करण्यासाठी समीकरण 1 मध्ये जो 7 आहे त्यांना आपल्याला याला गुणा लागलं, आणि समीकरण 2 मध्ये जो 2 आहे त्यांना आपण याला गुणणार 7. म्हणजे 2ला 7 गुणलं, 7 2 14, आणि 7ला जर 2 गुणलं तर किती होतील, 14 होतील. अशा पद्धतीने वायचा सहगुणक सारखा होईल. पण आपल्याला जे सोपं जातं ते आहे एकचा सहगुणक सारखा करणे. समीकरण 2 मध्ये एकचा सहगुणक 3 आहे. आपल्याला समीकरण जो 1 आहे, या समीकरण 1 मध्ये एकचा सहगुणक 1 दिलेला आहे, तो आपल्याला 3 करणं आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला इथं 3 पाहिजेत, इथे जर 3 वेळा असेल तर याला आपल्याला गुन्हा लागणार. हा, सहगुणक सारखा करायचा असेल तर तुमच्याकडे 2 पद्धती आहेत. एक तर त्या समीकरणाला गुन्हा लागेल, एक तर त्या समीकरणाला भागा लागणार आहे. आणि सर्वात सोपी पद्धत कोणती, तर ते म्हणजे काय, गुणणं. ठीक आहे, आता इथे एक आहे, तुम्ही सांगितलं मग इथे एक नाही आणू शकत का, आणू शकतो. मग यासाठी आपल्याला या समीकरण लिहावं लागेल, 3 भागावं लागणार आहे, डिवाइड करावं लागणार आहे. 3 इथं भागला गेलं, भागातो 3, इथं भागत नाही, इथं भागत नाही, मग ते पंचत होते. मग त्याच्यापेक्षा सोपं काम काय, गुणणे. आणि म्हणून आपण काय करणार आहोत, समीकरण जे 1 आहे त्या समीकरण 1 ला भागलो 3 ने गुणून. आता समीकरण 1 जे आहे त्याला आपण 3 ने गुणणार आहोत. तर इथे जर 3 ने गुणलं तर काय होणार, 3 गुणिले 1 3x, जर 3 ने गुणलं तर 3 7 21 वाय, आणि जर 3 ने गुणलं तर 3 आहे 30. अशा पद्धतीने आपल्याला झालं समीकरण नंबर 3. ठीक आहे, नवीन समीकरण तयार झालं जेव्हा तुम्ही 3 ने गुणता त्यावेळेस. आता तुम्हाला पाहायला भेटते की दुसरं समीकरण आणि हे जे समीकरण 1 ला 3 ने गुणल्यानंतर नवीन समीकरण तयार झालं तिसरं, याच्यामध्ये एकचा जो सहगुणक आहे तो 3 आहे, इथं सुद्धा काय आहे, 3 आहे. म्हणजे तुमचा आता काय झाला, सहगुणक हा सारखा झाला. आणि सहगुणक जर सारखा झाला असेल तर मग पुढची कंडिशन आहे त्याच्यासमोर चिन्ह पाहायचे. चिन्ह सारखे असतील तर काय, आणि चिन्ह भिन्न असतील तर काय करायचं आपल्याला, बस जेव्हा लक्षात घ्या. आता या एकचा सहगुणक 3 आहे, या एकचा सहगुणक 3 आहे, सहगुणक तुमचा सारखा झालेला आहे. आता तो सारखा झाल्यानंतर या 3च्या पुढे चिन्ह आहे प्लसचं, कोणतं म्हणजे प्लसचं आहे. या 3च्या पुढे सुद्धा काय आहे, चिन्ह प्लसचं आहे. म्हणजे चिन्ह काय आहेत, सारखे आहेत. चिन्ह सारखे असतील तर वजाबाकी करावी. लक्षात घ्या, सहगुणकाच्या समोरचे चिन्ह, सहगुणकाच्या समोरचे चिन्ह, त्या समोरचे चिन्ह कसे असतील, सारखे असतील. चिन्ह सारखे असतील, सारखे म्हणजे काय, एक तर प्लस प्लस किंवा मायनस मायनस असतील, सारखे असतील तर आपण काय करतो, सारखे असतील तर वजाबाकी करावी. त्या दोन समीकरणाची वजाबाकी करावी. आणि जर का चिन्ह भिन्न असतील तर त्या दोन समीकरणाची आपल्याला काय लागते, बेरीज करावी लागते. म्हणून मी शॉर्टकट तुम्हाला सांगू राहिलो की चिन्ह सारखे, चिन्ह काय असतील, सारखे असतील तर काय करतात, सारखे असतील तर वजाबाकी. आणि चिन्ह जर काय असतील, भिन्न असतील, भिन्न म्हणजे प्लस मायनस असतील, तर तेव्हा आपल्याला त्या दोन समीकरणाची काय करावं लागते,
बेरीज करावी लागते. इथं तुम्हाला आता लक्षात येते की समीकरण 2 आणि समीकरण 3 याची आपण वजाबाकी करणार आहोत. वजाबाकी करत असताना मोठ्या समीकरणातून लहान समीकरण आपण वजा करत असतो. मोठ्या समीकरणामध्ये 30 ही व्हॅल्यू मोठी आहे 7 पेक्षा, म्हणून आपण इथे काय करणार आहोत, समीकरण 3 मधून समीकरण 3 मायनस समीकरण 2 करून. ओके, किंवा समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करून असं सुद्धा आपण लिहू शकतो. ठीक आहे. मग आता काय करणार आहे, समीकरण तिसरं लिहा पहिले. समीकरण तिसरं आहे 3x अधिक 21y बरोबर 30. यातून समीकरण 2 मायनस करायचं आहे, तर समीकरण 2 पहिले लिहून घ्या. 3x मायनस 2y बरोबर 7. ठीक आहे. आता दुसरं मायनस पुरवलं आपण त्याच्यासमोर मायनस चिन्ह येईल, आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे जर मायनस चिन्ह आलं तर काय होते, हे जे कंडिशन आहे याच्यात हा प्लस हा का होईल, मायनस होईल, जो मायनस हा तो का होईल, प्लस होईल, जो प्लस हा तो का होणार आहे, मायनस होणार आहे. त्यासमोर मायनस चिन्ह समजून. ओके, तशी कंडिशन आपल्याला पाहायला भेटते. जेव्हाही आपण एखादं समीकरण वजा करतो तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्या समीकरणामध्ये जे पद आहेत त्या पदाचे चिन्ह बदलतात. जे प्लस आहे ते काय होते, मायनस होते, जे मायनस आहे ते काय होते, प्लस होते. एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं. मग इथं 3x आणि हा मायनस 3x आहे, आता हा प्लस 3x मायनस 3x कॅन्सल झाला. आणि इथं बोलला 21y अधिक 2y, 21y अधिक 2y किती झाले, हे झाले 23y. ठीक आहे. आता 30तून 7 गेले, 30 मधून जर 7 गेले तर किती उरले, यस, हे सुद्धा इथं 23 उरले. मग आता आपल्याला काय भेटते, y बरोबर किती 23. हे 23 इकडे काय होतील, भागेल जातील, तर 23 भागिले 23 बरोबर उत्तर किती येणार आहे, 1 येणार आहे. सो y ची व्हॅल्यू आपल्याला भेटली किती, 1. y बरोबर किती भेटला, 1 भेटला. आता काय करायचं आहे, हे जी y ची व्हॅल्यू आपल्याला भेटली, ही y ची व्हॅल्यू तुम्हाला जे सोपं सहज वाटते असं जे समीकरण आहे त्या समीकरणामध्ये तुम्ही एक किंमत टाकून द्या आणि x ची किंमत काढा. मग आपल्याला सहज सोपं वाटणार कोणतं आहे, तर ते पाहायचं. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून, समीकरण 1 मध्ये ठेवून. ओके, समीकरण 1 हे सोपं वाटते याच्यापेक्षा आणि याच्यापेक्षा, म्हणून आपण समीकरण 1 मध्ये टाकून देऊ. समीकरण 1 मध्ये लिहून घ्या, x अधिक 7y बरोबर 10. त्याच्यात आपण वायच्या ठिकाणी y बरोबर 1 टाकणार आहोत, तर हा 1 जात तसा, हा 7 गुणिले वायच्या ठिकाणी y ची किंमत टाका 1 बरोबर 10. सो 1 बरोबर 7 1 7 बरोबर 10. हे प्लस 7 तिकडे घेऊन जा, ते होतील -7. 10तून 7 गेले बरोबर आले किती, 3. सो x बरोबर किती आले, 3 आले. आणि मग तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटली 3, y ची व्हॅल्यू भेटली 1, आणि खाली तुम्ही लिहू शकता मग या ठिकाणी की समीकरणाची जी आपली उकल आहे, समीकरणाची उकल किती आहे, 3 आणि 1 आहे. सो अशा पद्धतीनं आपण सहगुणक सारखा करून एक सामायिक समीकरण सोडवलं. ओके, आता आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. उदाहरण पहा, 5m - 3n बरोबर 19 आणि m - 6n बरोबर किती आहे, -7 आहे. हे झालं तुमचं समीकरण 1, हे झालं आपलं समीकरण 2. आपण पाहत आहोत प्रत्यक्ष पद्धत मधली पहिली पद्धत कोणती, सहगुणक सारखा करून एक सामायिक समीकरण सोडवणे. एक एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगितलं, परत हे एक्झाम्पल समजून सांगतो, नंतर मग आपण याची दुसरी पद्धत पाहणार आहोत. पहा, इथं काय आहे, 5m - 3n बरोबर 19 आणि खाली काय, m - 6n बरोबर -7. दोन्ही समीकरण तुम्ही पहिले मांडून घ्यायचे. मांडून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, डोक्यात टाकायचं की आपल्याला इथं चल कोणत्या, चल आहे m आणि n बरोबर, m चल आहे आणि n चल आहे. मग या पहिल्या समीकरणात m चा सहगुणक 5 आहे, दुसऱ्या समीकरणात m चा सहगुणक 1 आहे बरोबर. n चा सहगुणक पहिल्या समीकरणात 3 आहे आणि दुसऱ्या समीकरणात n चा सहगुणक 6 आहे. तुम्ही आता ठरवायचं की आपल्याला सहगुणक m चे सारखे करायचे आहेत की n चे. आता जर मला समजा m चा सारखा करायचा असेल तर या 5 ने लागून टाकेल मी, इथं 5 होऊन जातील, सारखं होऊन जाईल. जर मला n चा सहगुणक सारखा करायचा असेल तर इथं 6 इथं 3 आहेत, 3ला 2 न गुणू शकतो मी, 3ला शकतो 2 न गुणू शकतो आणि 3 2 6 इथं होऊन जातील. मग आता आपल्याकडे इथं चान्स आहे, तुम्ही एक तर m चा सहगुणक सारखा करा किंवा n चा सहगुणक सारखा करा, कोणताही केला सारखा तरी काही अर्थ येणार नाही. मग आता आपण काय करू, समीकरण 2 ला
काय करू, 5 ने गुणू. ओके, मी एमचा सहगुणक सारखा करत आहोत. जर आपल्याला वाटलं तर आपण एनचा सहगुणक सुद्धा सारखा करू शकतो, डझंट मॅटर, हे प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, समीकरण 2 ला 5 ने गुणून, मग हे समीकरण 2 आहे, या समीकरण 2 ला आपण 5 ने गुणू. 5 ने गुणले तर हा होईल 5 गुणिले m, 5m. या ठिकाणी 5 ने गुणलं तर हे होतील 5 7 30m, आणि याला जर 5 ने गुणलं तर होतील 5 7 35. हे झालं आपलं समीकरण नंबर 3. झालं. आता पहिलं समीकरण आणि तिसरं समीकरण याला जर तुम्ही पाहिलं तर तुमचं लक्षात येते की पहिल्या समीकरणात यमचा सहगुणक 5 आहे आणि तिसऱ्या समीकरणात यमचा सहगुणक 5 आहे. सहगुणक आपला काय झाला, सारखा झाला. सहगुणक काय झाला, सारखा झाला. आता सहगुणक सारखा आल्यानंतर पुढची स्टेप काय असते, पुढची स्टेप हे आहे की त्या सहगुणकाच्या समोर चिन्ह पहा. या सहगुणकाच्या समोर चिन्ह आहे प्लसचं, याच्या समोर सुद्धा चिन्ह कोणतं आहे, प्लसचं आहे. आणि मग आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे, जर का समजा सहगुणक सारखे आल्यानंतर त्याच्या समोर चिन्ह जर सारखे असतील, प्लस प्लस असतील किंवा मायनस मायनस असतील, तर अशा वेळेस त्या दोन समीकरणाची वजाबाकी करावी लागते. आणि जर का चिन्ह भिन्न असतील, एका समोर प्लस आहे एका समोर मायनस आहे, तर अशा वेळेस आपल्याला त्या दोन समीकरणाची बेरीज करावी लागते. इथं तुम्ही पाहू शकता 5mच्या समोर प्लस आहे, या 5mच्या समोर सुद्धा प्लस आहे, म्हणून आपण या समीकरण 1 आणि समीकरण 3 ची काय करणार आहोत, वजाबाकी करणार आहोत. समीकरण 1 मधून समीकरण 3 काय करू आपण, वजा करू. असं लिहू शकता तुम्ही, किंवा डायरेक्ट समीकरण 1 मायनस समीकरण 3 असं सुद्धा आपण लिहू शकतो. मग समीकरण 1 पहिले लिहून घ्या. समीकरण 1 आपण लिहून घेऊ. समीकरण 1 आहे 5m मायनस 3m बरोबर 19. हे समीकरण 1. आणि समीकरण 3 लिहून घ्या. समीकरण 3 आहे 5m मायनस 30n मायनस 35. हे समीकरण 3. आता तुम्ही समीकरण 3 काय करता आहात, मायनस करता, म्हणजे समोर मायनसचा इफेक्ट येईल. आणि मायनस जेव्हा आपण करतो तर तुम्हाला सर्वांना माहित असलं पाहिजे की आपला काय होते, जे साईन आहेत ते काय होतात, बदलतात. टर्मच्या साईन, पदाचे चिन्ह बदलतात. हा प्लस आहे, हा काय होईल, मायनस होईल. हा मायनस आहे, हा काय होईल, प्लस होईल. आणि हा जो मायनस आहे हा काय होणार आहे, प्लस होईल. जेव्हा आपण काय करतो, वजाबाकी करतो त्यावेळेस, बेरीज करताना नाही. इथं तुम्ही समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करत आहात, म्हणजे तुमच्या इथं क्लिअरली लक्षात आलं पाहिजे की आपण या ठिकाणी वजाबाकी करत आहोत. आणि वजाबाकी करत असताना काय होते, साईन हे चेंज होतात. प्लसचा मायनस होते, मायनसचा प्लस होतो. इथं प्लसचा मायनस झाला, मायनसचा प्लस झाला, मायनसचा प्लस झाला. आता 5m मधून 5m गेले की त्याले 5m मायनस 5m कटले ते. आता हे प्लस 30n आहेत आणि मायनस हे 3 आहे. लक्षात घ्या. आता हे आधी मायनस होते, पण आता वजा करून म्हणून ते काय आले, प्लस झाले ना, मायनसचा इफेक्ट. ठीक आहे, मग हे झाले प्लस 30 आणि प्लस 30 मधून किती 3n काय आले, मायनस. तर हे होतील इथं 27n. किती होतील, 27n. आणि इथे आहेत 35, हे प्लस आहेत, आणि 19 हे सुद्धा काय प्लस आहेत. 35 आणि 19 या दोघांच्या आपल्याला काय लागेल, ऍडिशन. तर ते होईल बेरीज किती, 9 5 14 4 हाताला 1, आणि हे झाले 54. किती झाले ते, 54 झाले. गॉट इट, यस सर. आता n बरोबर काय आहे मग, 54 27 भागिले होऊन जातील. तर आपल्याला वाटतं n बरोबर 27 गुणे 54. सो n ची किंमत आली किती, 2. ही जी n ची किंमत किती आली, 2 आलेली आहे. n बरोबर 2. ही किंमत तुम्हाला वाटेल त्या समीकरणात तुम्ही ठेवू शकता. समीकरण 2 मध्ये ठेवून, समीकरण 2 सोपं वाटत आहे म्हणून. ठीक आहे, समीकरण 2 1 3 कोणतेही समीकरण तुम्ही ठेवू शकता n बरोबर 2. आता समीकरण 2 मध्ये आपण ठेवता, तर समीकरण 2 कोणतं आहे, m मायनस 6n बरोबर मायनस 7. ठीक आहे, या समीकरणात n च्या ठिकाणी आपल्याला 2 टाकायचा आहे. हा n जर तसा मायनस 6 गुणिले n च्या ठिकाणी 2 बरोबर मायनस 7. तर m बरोबर मायनस प्लसचा गुणाकार मायनस साइन गुणे 12 बरोबर मायनस 7. सो m बरोबर हे मायनस 12 जे आहे तिकडे घेऊन जो आपण तेथील प्लस तिकडे मायनस 7 आहे, हे प्लस 12. ओके, सो एक संख्या प्लस आहे, एक संख्या मायनस आहे. दोघांची काय करू आपण, वजाबाकी करू. 12तून 7 गेले, 5 राहिले. चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या 12 आहे, त्यासोबत चिन्ह प्लसचं आहे, तर प्लस द्यायचं काम नाही. म्हणजे m ची किंमत आली किती, 5 आली. अशा पद्धतीने आपण या समीकरणामध्ये जे चल होते, ओके, जे व्हेरिएबल्स आहेत m आणि n, त्याची व्हॅल्यू आपण काढली. आणि म्हणून तुम्ही लिहू शकता की समीकरणाची उकल
समीकरणाची उकल म्हणजे आपण जे चलाची किंमत काढली त्या चलाच्या किमतीलाच समीकरणाचे काम आपण उकल म्हणत असतो. समीकरणाची उकल m बरोबर किती आहे 5 आणि n बरोबर किती आहे 2 आहे. तो 5,2 ही समीकरणाची काय आहे उकल आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं सहगुणक सारखा करून उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न केला. एक सामायिक समीकरण सोडवायच्या 3 पद्धती. प्रत्यक्ष पद्धत म्हणजे साधी पद्धत, दुसरी आलेख पद्धत, तिसऱ्या कॅमर्स रूल्स. त्याच्यापैकी आपण प्रत्यक्ष पद्धतीमध्ये गेलो. त्याच्यात पहिली पद्धत आहे कोणती सहगुणक सारखा करून सोडवणे. तर सहगुणक सारखा करून कसं सोडवायचं ते आपण पाहिलं. या ठिकाणी आता काही अडचण असली पाहिजे नाही. ठीक आहे.